brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि त्यावेळेस सकाळीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की निवडणुका तोंडावर असताना निवडणूक आयोग काही ठिकाणच्या निवडणुका कसं काय रद्द करू शकतं, निवडणूक आयोग नेमका कुठल्या कायद्याचा आधार घेत आहे आणि जो कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे निवडणूक आयोगाकडनं करण्यात आलं आहे असं त्यांनी म्हटलं. आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या संदर्भात दादसुद्धा मागू असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे आपण नेहमी बघतो की विरोधक हे निवडणूक आयोगावर टीका करत असतात, त्यांच्या विरोधात मोर्चे काढत असतात, पण यावेळेस पहिल्यांदाच सत्ताधारी आणि त्यातही भाजप हे थेट निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आता विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं म्हणाले त्या पद्धतीनं आता भाजपकडनं एक पत्रसुद्धा निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे आणि ज्या जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, त्या पुढे ढकललेल्या आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहेत आणि या निवडणुका पुढे ढकलू नयेत अशी मागणीसुद्धा केलेली आहे. हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि भाजप हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका का करत आहे, आता नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे का ढकललेल्या आहेत, तुम्हाला माहिती असेल तर बारामती असेल किंवा अनेक ठिकाणच्या ज्या नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी वेगवेगळी कारणं देण्यात आलेली आहेत. 29 तारखेला निवडणूक आयोगाकडनं हा आदेश काढण्यात आलेला आहे. खरं तर अगदी म्हणजे निवडणुकीला 2 ते 3 दिवस उरलेले असताना हा निकाल आल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झालेला आहेत, अनेकांची नाराजीसुद्धा आहे. अनेक उमेदवारांनी तयारी केली होती, निवडणुकांना सामोरं जायला ते तयार झाले होते, पण या निर्णयामुळे आता काहीशी नाराजीसुद्धा आहे. हा निर्णय काय आहे ते सुरुवातीला समजावून घेऊयात आणि त्यानंतर भाजपकडनं या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. मी जसं म्हटलं की 29 डिसेंबरला ही जो आदेश आहे तो निवडणूक आयोगाकडनं काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींचा समावेश आहे. एक म्हणजे अनेक नगर परिषदांमध्ये काही अपेक्षा असतील किंवा काही उमेदवार असतील यांनी हरकती तिथे नोंदवल्या होत्या, त्याची काही प्रकरणं ही न्यायप्रविष्ट आहेत आणि दुसऱ्या पद्धतीनं जे काही निवडणूक अधिकारी आहेत म्हणजे त्या भागातले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं न्याय निवाडा नाही केला असं निदर्शनास आलं आणि त्यामुळेच हा सगळा निर्णय घेतला असल्याचं सुद्धा आता निवडणूक आयोगाकडनं म्हणण्यात आलेलं आहे. अगदी थोडक्यात मी त्यांच्या लेटरमध्ये काय हे तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण भाजपच्या पत्राकडे जाऊयात आणि भाजपच्या आक्षेपाकडे सुद्धा जाऊयात. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की राज्यातील 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भ जे त्यांचा डेट होती त्यानुसार 4/11/25ला कार्यक्रम देण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारास जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची निवडणूक नियमात तरतूद आहे व त्यानुसार व्यथित उमेदवाराकडनं अपील दाखल केलं जातं. म्हणजे एखाद्याला जर काही निवडणूक जी प्रोसिजर आहे त्याच्याबद्दल काही आक्षेप असतील किंवा काही निर्णयांबद्दल आक्षेप असतील तर ते त्यांची तक्रार दाखल करू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965च्या महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक त्यांनी जो कायद्याचा सगळा दिलेला आहे 4/11/2025 रोजीच्या जाहीर कार्यक्रमातील परिशिष्ट 1 मधील 6 नुसार काही जिल्ह्यात कार्यवाही न झाल्याने माननीय उच्च न्यायालयात काही प्रकरणे याचिका दाखल झालेल्या आहेत. आता त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं कार्यवाही होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं काही कार्यवाही झालेली नाही आहे आणि म्हणूनच न्यायालयामध्ये काही याचिका दाखल झालेल्या आहेत. आता त्या याचिकांमध्ये काय म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अपिलाचा निकाल उशिराने लागला त्यानंतरही अथवा लेखी निकाल प्राप्त न होता अथवा काही प्रकरणी अपिलाची सुनावणी झाली नसताना अथवा काही प्रकरणी न्यायालयाच्या निकालांच्या अधीन राहून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अशा उमेदवारांना आपले नामनिर्देशपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केलं असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अशा प्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी दिनांक 26/11/2025 किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटपाची कार्यवाही हे नियमबाह्य ठरते. आता त्यांनी असं काय म्हटलेलं आहे की काय काय ठिकाणी जे उमेदवार होते त्यांना जे त्यांचा अपील आहे किंवा त्यांचा जो अर्ज मागे घ्यायचा आहे त्याच्याबद्दलची योग्य वेळ देण्यात आलेली नाही आहे. चिन्ह वाटप होण्याआधी ही वेळ देणं अपेक्षित होतं पण ती काही सगळी वेळ देण्यात आलेली नाही आहे. इतर सुद्धा कारण आहेत. आपण बारामतीचा जर विचार केला तर बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत अजित पवारांचे त्यांच्या विरोधातच अपील करण्यात आलं होतं आणि त्यांनी काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, त्यांनी काही टॅक्स भरलेले नाहीत असं असताना सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज हा वैध ठरला असा आरोप हा काही अपक्ष उमेदवारांकडनं करण्यात आला होता. त्या संदर्भात ते न्यायालयात गेले होते आणि त्या न्यायालयामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातली सुनावणी सुरू होती. आता झालंय असं की काही ठिकाणी अनेकांनी हे आक्षेप घेतलेले आहेत. काही प्रकरणं ही न्यायप्रविष्ट आहेत, काही प्रकरणांचा अजूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल दिलेला नाही आणि काही ठिकाणी निकाल दिला असला तरी सुद्धा त्याच्यावर आक्षेप आहेत. या सगळ्यामुळे आता
ही जी प्रक्रिया आहे, ज्या ज्या ठिकाणी हे असे अपील करण्यात आलेले आहेत आणि न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत त्या ठिकाणी ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने आदेश काय दिले आहेत, तर निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडनं 22/11/2025 नंतर म्हणजेच 23/11/2025 किंवा तदनंतर देण्यात आलेला आहे, अशा नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाचा त्या जागेच्या निवडणुका 4/11/2025 रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, याची कृपया नोंद घ्यावी. थेट आदेश दिले आहेत की जिथे अपील आहे आणि त्याचा निकाल हा 22/11/2025 नंतर आलेला आहे, म्हणजे 23 तारखेनंतर आलेला आहे, 23 तारखेला आला किंवा त्याच्यानंतर आलेला आहे, किंवा आपण जर बघितलं तर त्याच्यावर सुनावणी सुरू आहेत, तर अशा नगर परिषदा असतील किंवा ज्या कुठल्या नगरपंचायती असतील त्यांची निवडणुका घेऊ नये. आणि जिथे म्हणजे आता हे झालं उमेदवारांच्याबद्दल, पण जिथे नगराध्यक्ष पदाच्याच उमेदवाराबद्दल काही आक्षेप आहेत तर तिथे संपूर्ण निवडणूक हीच पुढे ढकलण्यात यावी, असं सुद्धा या सगळ्या आदेशामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आता हा आदेश आहे आणि याच्यावर आज आपण जर बघितलं तर BJPने हे लेटर काढलेलं आहे. अर्थात आता हे संपूर्ण लेटर मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण अनेक टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये, पण याचा आपण सार घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी जर अपील असेल तर त्याच्यावर निर्णय होऊ शकतो, किंवा काही ठिकाणी हे 23 तारखेच्या आधीच त्या सगळ्या प्रकरणांचा निकाल लागलेला आहे. काही ठिकाणी आपण जर बघितलं तर केवळ एका दुसऱ्या व्यक्तीने अपील केलेलं आहे म्हणून ती सगळी निवडणूक पुढे ढकललेली आहे. आणि अशा वेळी अशा पद्धतीनं जर पुढे ढकलल्या गेल्या तर ज्यांनी तयारी केलेली आहे किंवा जे उमेदवार आहेत त्यांच्यावर हा कुठेतरी अन्याय आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात येऊ नये आणि ज्या पद्धतीने ह्या जाहीर झाल्या त्या पद्धतीनेच त्या घेण्यात याव्या, असं सगळं भारतीय जनता पार्टीकडनं अर्थात BJPकडनं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. सकाळी मी जसं म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती जर अपिलात गेली तर लगेच निवडणूक पुढे ढकलणं हे काही योग्य नाही आहे. निवडणूक आयोग कुठल्या पद्धतीनं कायद्याचा वापर करते किंवा कायद्याचं इंटरप्रिटेशन करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणं हे काही योग्य नाही आहे, अशी नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांनी तयारी केलेली असतात, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि अशावेळी अवघ्या म्हणजे 2 दिवस उरलेले असताना या सगळ्या निवडणुकीसाठी असा निर्णय देणं हे काही योग्य नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचं सुद्धा या सगळ्यामध्ये असंच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं ऐनवेळी निवडणूक आयोगाने असा निर्णय घेणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की काही भागांमध्ये जर आपण बघितलं, अनगरची निवडणूक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जिथे ज्या पद्धतीनं दडपशाहीचा वापर करण्यात आला होता किंवा सगळी निवडणूक ही बिनविरोध करायचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यावेळेस त्याच्या संदर्भात काही आक्षेप घेण्यात आले होते आणि विशेष म्हणजे अनगरची जी निवडणूक आहे त्याच्यावर सुद्धा आता स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये काय होतं हे सुद्धा पाहावं लागणार. दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरच आक्षेप घेण्यात आले होते. काही त्याच्या कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात काही लोक गेले होते, काही कागदपत्र सुद्धा सादर केली होती आणि असं असताना सुद्धा ती जी निवडणूक प्रक्रिया ती पूर्ण पार पाडली होती. आणि दुसरीकडे काही अपक्ष जे उमेदवार होते त्यांनी योग्य वेळेत फॉर्म भरलेला असताना सुद्धा त्यांचा फॉर्म स्वीकारण्यात आला नव्हता. असे जे अपक्ष होते ते कोर्टात गेले होते आणि त्यांनी सिद्ध केलं होतं की ते वेळेतच तिथे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी फॉर्मसुद्धा दाखल केला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी निवडणूक हायजॅक करायचा प्रयत्न केला जातोय का असा आरोप केला जात होता आणि म्हणून जिथे जिथे असे आरोप करण्यात आलेले आहेत किंवा आक्षेप नोंदवण्यात आले आहेत त्या सगळ्या भागांमधली ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ही सगळी निवडणूक याच्यामध्ये होणार आहेत. आता कुठल्या भागांमधली निवडणूक पुढे गेलेली याच्या संदर्भातले आम्ही व्हिडिओज केलेले आहेत, बातम्या केल्या आहेत, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. पण इंटरेस्टिंगली आपण बघतो की जसं मी सुरुवातीला म्हटलं की विरोधक हे सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप करत असतात, त्यांच्या निर्णयांच्या विरोधात बोलत असतात. पण यंदा पहिल्यांदाच आपण बघतो की भाजपने सुद्धा निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा विरोध केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भातलं पत्रसुद्धा आता निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. भाजपच्या या सगळ्या भूमिकेबद्दल काय वाटतं, निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.